माझं नाव अभिजित गावंडे आहे. मी नागपूरवरनं आलेलो आहे. शॉपिंग आणि पॅकेजिंगचं इव्हेंट होता. त्यामध्ये सरांनी आम्हाला पूर्णपणे प्रॅक्टिकल नॉलेज सांगितलेलं आहे. त्यामध्ये सरांनी आपल्या प्रॉडक्टचं कसं पॅकेजिंग असतं आणि त्याचं स्टफिंग कसं केलं जाते याबद्दल पूर्ण डिटेल्स सरांनी प्रॅक्टिकली आपल्या डोळ्यासमोर आमच्या सर्व स्टुडंटला सरांनी सांगितलेलं आहे. खूप छान आजचा इव्हेंट होता. एक्सपोर्ट प्रक्रियेबद्दल तुझी नॉलेज कितपर्यंत वाढलेलं आहे, म्हणजे एक्सपोर्ट प्रोसेसमध्ये माझी नॉलेज खूप वाढलेली आहे. कारण इथे सर्वात जास्त फोकस इथे प्रॅक्टिकल नॉलेजवर केलेला गेलेला आहे. त्यामुळे सर्व गोष्टी माझ्या म्हणजे ज्या मनात माझ्या भीती होती ती सर्व निघालेली आहे. बिकॉज सरांनी इथे सर्व गोष्टींबद्दल प्रॅक्टिकल नॉलेज सांगितलेलं आहे. पॅकेजिंग आणि स्टफिंग करताना तुला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या? पॅकेजिंग आणि स्टफिंग करताना सरांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहे. त्यामध्ये आपलं जे प्रॉडक्ट आपलं जे पॅकेजिंग आपलं जो बॉक्स असते तो किती प्लायचा घ्यायचा, आपल्या प्रॉडक्टबद्दल आपल्याला सरांनी त्याचं टेम्परेचर किती मेंटेन करायचं, ह्या सर्व गोष्टी सरांनी आपल्याला आजच्या इव्हेंटमध्ये सांगितलेल्या आहेत. तुम्हाला वाटतं की एक्सपोर्ट बिझनेस सुरू करणे शक्य आहे? हा 100% शक्य आहे. जर तुमच्याकडे प्रत्येक गोष्टीचं जर तुमच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज असेल तर 100% शक्य आहे. फक्त करण्याची जिद्द असायला हवी आणि स्वतःवर आत्मविश्वास असायला. मेंटॉर आणि टीमचे मार्गदर्शन तुम्हाला कसे वाटले? मी उद्योग मित्रामध्ये डॉक्टर बालाजी सरांनी खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला प्रोत्साहित केलं आहे. सर्व गोष्टींबद्दल आमच्या क्लासमध्ये प्रॅक्टिकल नॉलेजवर सर्वात जास्ती भर दिलेला आहे आणि ज्या पण कोणत्या गोष्टींमध्ये आम्ही अडकलो आहे त्या सर्व गोष्टी सर आम्हाला सर्व प्रॅक्टिकली समजावून सांगत आहेत. हा कार्यक्रम तुम्ही इतर विद्यार्थ्यांना जे म्हणजे नवीन या क्षेत्रात येऊ इच्छिता त्यांना रिकमेंडेड करू शकता का? मी कार्यक्रम सर्वांना रिकमेंड करेल जे मुलं या इंडस्ट्रीमध्ये यायला इच्छुक आहेत. बिकॉज मी उद्योग मित्र यासाठी रिकमेंड करत आहे. इथे सर्वात जास्त प्रॅक्टिकल गोष्टींवर भर दिला जात आहे आणि ज्या पण गोष्टी तुम्हाला अदर इन्स्टिट्यूटमध्ये किंवा काही म्हणजे मिळत नाहीत जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते इथे मिळत आहे. आजचं जे स्टफिंग आणि पॅकेजिंग इव्हेंट होतं त्याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स वाढला का? 100% वाढला. मला ज्या गोष्टी माहीत नव्हत्या मी आज पहिल्यांदा कंटेनर बघितलेला आहे. मला ज्या पण गोष्टी नवीन मिळाल्या आहेत त्या माझ्यासाठी नवीनच आहेत. ज्या गोष्टी मी आज इथे या स्टफिंग इव्हेंटला शिकलेलो आहे. तुम्हाला वाटतं का जर तुम्हाला योग्य नॉलेज भेटलं आणि मार्गदर्शन मिळालं तर तुम्ही स्वतःचा एक्सपोर्ट बिझनेस सुरू करू शकता? माझा स्वतःचा बिझनेस माझं प्रोसेसमध्येच आहे. होईल, नक्की होईल. आज जो आपला पॅकेजिंग इव्हेंटचा जो सेशन झाला त्याबद्दल तुम्ही काय फीडबॅक वगैरे देऊ शकता? म्हणजे काय सजेशन वगैरे की अजून इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे, काय सांगायची? फीडबॅक तर काही नाही. सर्व प्रॅक्टिकल गोष्टी या इंडस्ट्रीमध्ये सर्वात प्रामुख्याने प्रॅक्टिकल नॉलेज असतं जे की आम्हाला या इव्हेंटमुळे मिळत आहे. ओके, धन्यवाद. थँक्यू.